नमस्कार मंडळी, चमचमीतमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हेल्दी इन्स्टंट मल्टीग्रेन डोसा किंवा घावण बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी नाचणीचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी चण्याचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तुम्ही तोही घेऊ शकता किंवा इतर पिठं असेल ती पण घेऊ शकता. ती एका पातेल्यात सगळं काढून घ्यावी आणि व्यवस्थित सगळी मिक्स करून घ्यावी. नंतर त्याच्यामध्ये आपण धणा पावडर, हळद, मीठ, नंतर ओवा आणि मिरची, आलं आणि कोथिंबीर याचा ठेचा टाकणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमी तिखटाची मिरचीसुद्धा घालू शकता. मुलांना पाहिजे असेल तर तुम्ही मिरची स्किप केली तरीसुद्धा चालेल. हे पिठामध्ये नंतर पाणी घालून सर्व बाजूने सगळं मिक्स करून घेणे. त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या आणि सगळीकडनं व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्या. चांगलं 2 मिनटं व्यवस्थित पीठ फेटून घ्या. कुठे कोरडं पीठ राहणार नाही याची काळजी घ्या. तर पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. एवढं पातळ पीठ आपल्याला करायचं आहे. हे पीठ आता 10 मिनटं रेस्टला ठेवा. गॅसवर तवा तापत ठेवा. त्याच्यावर थोडंसं तेल आणि मीठ टाकून कांद्याने सगळं व्यवस्थित परतून घ्या. माझा हा बिडाचा तवा आहे. तुमच्याकडे जर नॉनस्टिक असेल तर काही प्रश्नच नाही, तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा डोसे काढू शकता. तर व्यवस्थित तेल सगळ्या तव्याला लावून घ्यायचं आहे. सगळीकडे म्हणजे डोसा चिटकणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. सगळ्या तव्याला तेल लावून झालं की एका फडक्याने चांगलं पुसून घ्यायचं. तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर तुम्ही ही जे आहे प्रोसेस ती स्किप करू शकता. डायरेक्ट तवा तुम्ही तापवू शकता. तवा एकदम अतिशय गरम करायचा म्हणजे डोशाला व्यवस्थित जाळी सुटते. मग ते तवा व्यवस्थित गरम झाला की आपलं जे डोशाचं बॅटर केलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खाली पीठ राहतं नाही तर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊन तव्यावर मस्तपैकी डोसा घालावा. सगळीकडनं व्यवस्थित सारखा डोसा पडेल याची काळजी घ्यावी. तवा गरम असेल तर त्याला मस्त जाळी फुटते. व्यवस्थित असा डोसा तव्यावर घालून नंतर तो एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवावा. बाजूने थोडंसं तेल पण सोडायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर तुमचा तवा जर नॉनस्टिक असेल तर तुम्ही नाही टाकलं तेल तरी चालेल. मग नंतर डोसा पलटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता डोसा किती पटकन निघतो आहे तो, की चिटकून पण बसत नाही. तर मग नंतर हा डोसा पलटून घ्यायचा आहे. आपल्याला दोन्ही बाजूनी तो खरपूस भाजायचा आहे. डोसा पलटून मग जवळजवळ 1 मिनटं आपल्याला त्याला व्यवस्थित होऊन द्यायचं आहे. तुम्हाला जर कडक डोसा पाहिजे असेल तर थोडा जास्ती वेळ ठेवा. जर लहान मुलांना तो डोसा खायचा असेल तर तुम्ही 1 मिनटामध्ये लगेच काढला तरी चालेल. मोठ्यांना कसा थोडासा कडक डोसा वगैरे आवडतो. म्हणून मग डोसा थोडा झाला शिजला की तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की डोसा आता व्यवस्थित होतो आहे. आता डोशाला आपण पलटी करून घेऊया. डोसा सगळीकडनं व्यवस्थित शिजलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित डोसा निघाला आहे. बघा एकदम सॉफ्ट डोसा केलेला आहे. मी जास्ती कडक डोसा नाही केलेला आहे. आणि तुम्ही त्याची जाळी बघू शकता. त्याला किती सुंदर जाळी फुटलेली आहे. आणि चवीला म्हणाल तर अतिशय अप्रतिम असे हे इन्स्टंट डोसे लागतात. कोणी सांगूसुद्धा शकणार नाही की हे इन्स्टंट आहे. तुम्ही ह्याला चटणी आणि चहा बरोबर एन्जॉय करू शकता. करून बघा.